तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, येरवावगा पसारा, टाकूनी पळते रांडा पोरे, अंती होती पाट मोरे, अवघे सुखाचे सांगा, अवघे सुखाचे सांगाती, कोणी कामा नयंती, टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाट मोरे, सुखा म्हणे फजित खोर, माझे माझे म्हणती घर, चोखा म्हणे फजित खोर, माझे माझे म्हणती घर, टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाट मोरे, टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाट मोरे. विठ्ठल तुटला आयुष्याचा दोरा, येरवा उगा पसारा, टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाट मोरे, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगतनीत पाणी मंडन मंडनारं, तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताची, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताची, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताची, दुसरे चरणा संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरू दास तुका, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, दुसरे चरणा संताची, संताची, त्यांच्या
जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग पंढरपूर निवासी श्री भगवान परमात्म्याचे लाडके भक्त हृदयस्थ भक्त श्री चोखोबारा यांचा चार चरणाचा अभंग या आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल बोला पुंडली तुटला आयुष्याचा दोरा जास्त नका ठेवू मापात ठेवा आता बोलताना सॉफ्ट करा आवाज तुटला आयुष्याचा दोरा येर वावुगा पसारा टाकूनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे प्रस्तुत या अभंगामध्ये माझे चोखोबार आहे यावत जीवाला आलेल्या प्रत्येक मनुष्याला या भूमीवर आलेल्या प्रत्येक मनुष्याला सावध करण्याचा प्रयत्न करतात तो या अभंगाच्या माध्यमातून तुटला आयुष्याचा दोरा ये रवा उगा पसारा ज्या प्रमाणे एखादी मण्याची माळ तुटल्यानंतर ती ओघळून पडते आणि त्या माळेच्या मण्यांचा जसा पसारा होतो आणि नंतर तो आपल्याला आवरत नाही जशीने तशी ती माळ होत नाही या अर्थाने चोखोबाराय सांगतात जसा दोरा तुटल्यानंतर ती माळ जोडू शकत नाही त्याप्रमाणे आयुष्याचा दोरा तुटल्यानंतर तो परत जोडू शकत नाही भले त्याला गाठण देता येईल पण जसाचा तसा तो दोरा होत नाही म्हणून तुटला आयुष्याचा दोरा थोडा वेकोरा दे येर वावुगा पसारा या ठिकाणी महाराजांना काय म्हणायचंय येर वावुगा पसारा एकदा
मनुष्य जन्माला आल्यानंतर तो निघून गेला, त्यावेळेस तो मनुष्य म्हणतो हे सर्व काही माझं आहे. पण चोखोबराय सांगतात हा सगळा येर वाऊगा पसारा आहे. जो तू हा जन्माला आल्यानंतर जो पसारा घातलाय ना, तो सारा पसारा आहे. ज्यावेळेस तुझा अंत होईल आणि तू स्मशानामध्ये एकटा जळत असशील, त्यावेळेस तुला हे बायका मुले पोरं या ठिकाणी तुला टाकून माघारी येतील. तुला मुखाग्नी दिल्यानंतर सगळे माघारी येतील का तिथे कोणी थांबल? मला सांगा. या ठिकाणी चितेला अग्नी दिल्यानंतर त्या ठिकाणी स्मशानामध्ये जळणारा तो देह आहे, तो मनुष्य आहे, तो त्या ठिकाणी एकटाच जळत असतो आणि सगळे काही त्या ठिकाणी त्याला पेटवून माघारी निघतात. का कोणी असं तुमच्याकडे आहे की चिता पेटवली आणि 8-10 दिवस एखादा मनुष्य त्या चितेजवळ राखण बसला? आहे का कोणी असं? बोलतं वा. तुम्ही जर बोलला तर कीर्तन चांगलं होईल. संवाद केल्यानंतर कीर्तनाला अनेकही वक्त्याला बोलायला आनंद वाटतो. थोडे फ्रेश बसा. जेवण करून नाही आलात का तुम्ही? या ठिकाणी आपल्याकडे थोडाच वेळ शिल्लक राहिलेला आहे आणि या थोड्या वेळामध्ये अतिशय सुंदर असं चिंतन आपल्याला करायचं आहे. त्यासाठी फक्त तुम्ही मला प्रतिसाद दिला पाहिजे आणि मला फक्त प्रतिसादाची गरज आहे तुमच्याकडून आणि तो मला मिळेल अशी मी अपेक्षा करतो. या ठिकाणी महाराज सांगतात, टाकोनी पळती रांडा पोरे. एकदा का तो स्मशानामध्ये तो जीव जळत राहतो, ज्यावेळेस तो जळतो त्यावेळेस तो एकटाच जळत असतो आणि बाकीचे सगळे काही घरी निघून येतात. अंती होते पाटमोरे, म्हणजे अंती पाटमोर होतात. नवे नवे बायको नाही, भाऊ नाही, मुलाला सुद्धा माग बघायला परवानगी नसते. असते का तुमच्या इकडं? हां. ज्यावेळेस तो चितेला अग्नी दिला जातो आणि सगळे निघून जातात, त्यावेळेस त्याला त्या पानाड्याच म्हणतात ना तुमच्याकडं, त्या पानाड्याला समोर एकदा निघाला की त्याला मागं बघायला परवानगी नसते. म्हणजे अंती होती पाटमोरे, म्हणजे त्या मुलालाही मागं बघता येत नाही घरापर्यंत. आणि मग पुढच्या चरणामध्ये महाराज सुंदर वर्णन करतात. महाराज सांगतात, सर्व सुखाचे सांगाती अंती कामा नये कोणी अंती, किंवा कोणी कामा नये अंती. जोपर्यंत आपल्याकडे पैसा धन दौलत सर्व काही आहे तोपर्यंत सगळे आपल्या जवळ राहतात, सगळे आपल्या जवळ राहतात. हे सब पैसे के भाई रे बाबा, सब पैसे के भाई, पैसे के भाई रे बाबा, सब पैसे के भाई, हे सब पैसे के भाई रे बाबा, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई रे बाबा, सब पैसे के भाई. अपना साथी नहीं है या ठिकाणी कबीरदास महाराज सुद्धा सुंदर सांगितले. कबीरदास महाराजांनी, सब पैसे के भाई, दिल का साथी कोई नहीं रे. सर्व सुखाचे सांगाती कोणी कामा नाही आणती. जोपर्यंत माणसाकडे पैसा धन दौलत पद प्रतिष्ठा आहे तोपर्यंत सगळे विचारतात. ज्यावेळेस मनुष्य म्हातारा होतो आणि घरात एका ठिकाणी पडतो त्यावेळेस त्याच्याकडे कोणी पाहत नाही.
सर्व सुखाचे सांगाती. त्यांनी भले कुठलंही काम सांगितलं तरी नातू ऐकत नाही, बायको ऐकत नाही. बायको म्हणते यांना पहिलंच काही कळत नव्हतं, आता तर काहीच कळत नाही. बाईला म्हणता खर, गाढवाची उपमा देतात. म्हातारपणी तुम्हा आम्हाला गाढवाची उपमा मिळते. बाईला म्हणता खर, खर म्हणजे गाढव. मरता तरी बरे, नाशियले घर थुंकोनिया. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज अतिशय गोड त्या ठिकाणी दृष्टांत देतात आणि सांगतात, चोखा म्हणे फजित खोर. संसाराला आल्यानंतर आपली किती फजिती होते आपल्यालाच कळत नाही, पण तरी आपण म्हणतो संसार चांगला आहे आणि त्या संसाराला चिकटून राहतो आपण. चोखा म्हणे फजित खोर, फजिती होते तरी बी म्हणतो बरंच आहे. पोरांनी बाहेर काढलं तरी म्हणतो पोरगा चांगला आहे. पोरांनी हानमार केली तरी सुद्धा म्हणतो पोरगा चांगला आहे. आणि अंतकाळी मग फजिती होते आणि शेवटच्या काळाला मरायच्या टायमिंगला सुद्धा म्हणतो, माझे माझे म्हणती घर. चोखा म्हणे फजित खोर, माझे माझे म्हणती घर. अरे टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाट मोरे. या अभंगाचा सरळ सरळ अर्थ तुम्हाला मी सांगितला. आपल्या भाषेमध्ये या झाल्या ठळक बातम्या. आता कीर्तन संपवायला काही हरकत नाही, चालेल का? घ्यायचं का जय विठ्ठल? वा वा. आणि हा काय होता मग? विस्तारच होता ना. थोडक्यामध्ये विस्तार मांडला. या ठिकाणी वेळ आपल्याकडे कमी आहे, पण या ठिकाणी ज्या निमित्त कार्यक्रम आहे ते निमित्त सांगितलं पाहिजे. आज या ठिकाणी ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण जमलेलो आहोत ना, त्या कैलासवासी सौ विमल विनायक कांबळे, आमच्या मांडवगण फराट्याचे जे कांबळे सर आहेत त्यांच्या मातोश्री, बरोबर. आणि त्यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे. मी वर्ष श्राद्ध म्हणणार नाही. ज्यांच्या आज शहरामध्ये ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त, ज्यांच्या वर्ष श्राद्धानिमित्त आज कीर्तन होते, ते वर्ष श्राद्ध नसून ते पुण्यस्मरण म्हणावं लागेल, कारण कीर्तन होतंय ही महत्वाचं आहे. भले शहरात कोणी कीर्तन ठेवत नाहीत, पण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. हे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, म्हणून या ठिकाणी आज हा कीर्तनाचा खटाटोप आहे. त्या माध्यमातून त्यांचे चिरंजीव हेमंत विनायक कांबळे, मला वाटतं हे सर आहेत, हे आमच्या फराटे पाटील ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मांडवगण फराटा या ठिकाणी प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. सरांचा माझा जास्त परिचय नाही, पण आल्यानंतर पाहिलं एक हसत व्यक्तिमत्व. त्यांच्या चेहऱ्याकडेच पाहिल्यानंतर असं वाटतं की खरंच त्यांची माता किती धन्य असेल. धन्य माता पिता तयाची. त्यांची माता किती धन्य असेल की आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण सर या ठिकाणी करतायत. आणि त्यांची मुलगी आहे ज्योतिताई विठ्ठल भगत, दुसरी मुलगी आहे स्वाती भूपेश सोनवणे, आणि तिसरी मुलगी आहे नीताताई महेश तांबे. आणि समस्त कांबळे परिवार व नातेवाईक सर्व
या ठिकाणी सर्व तुम्ही महादेव, तुमचं सर्वांचंही मी या ठिकाणी आल्याबद्दल ऋण व्यक्त करतो. तसेच या ठिकाणी माझ्या कीर्तनासाठी आवर्जून जे उपस्थित आहे मृदंगासाठी ते महाराष्ट्राचं वैभव नवे प्रतापजी पाटील सरांचे लाडके शिष्य आणि आमच्या महाराष्ट्राचा मृदुंग मेरू म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे आमचे मित्र ओमकारजी महाराज गेगडे या ठिकाणी माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहे. त्यांनाही मी धन्यवाद देतो. इकडे आमच्या मांडवगण फराट्याचे नवे आमच्या परिसराचं, आमच्या महाराष्ट्राचं भूषण, आमचा महाराष्ट्र म्हटल्यावर चालेल ना, महाराष्ट्र आपलाच आहे ना, म्हणजे महाराष्ट्राचं भूषण, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं अतिशय अग्रगण्य नाव घेतलं जातं हनुमंतजी महाराज फराटे, आमचे दाजी आहेत ते. अतिशय सुंदर गोड आवाज, मोठ्या मोठ्या कीर्तनकारांना त्यांनी साथ केली. आज माझ्याही कीर्तनाला ते साथ करतायत, त्यांनाही मी धन्यवाद देतो. या ठिकाणी गानगंधर्व आळंदीभूषण युवा कीर्तनकार हरिभक्तिपरायण गोपालजी महाराज डेंबरे माझे मित्र, त्यांनाही मी धन्यवाद देतो. या ठिकाणी माझा शिष्य आवर्जून या कीर्तनासाठी आलेले मांडगे सर असतील. आणि आमचा गौरव कुठे गेला? वा, लपला काय? अतिशय गोड स्वभावाचा मुलगा आहे हा. पण माझ्या कीर्तनाला कुठेही कीर्तन असलं तर पहिला फोन असतो मला की मला पण यायचं आहे. अशी दुर्मिळ मुलं थोडी मिळतात. या ठिकाणी कीर्तनाला यायचंय, कीर्तन पाहिल्यानंतर रस्त्याने जाणारे खूप लोक आहेत. काय म्हणते त्यांची एवढे ऐकण्यापेक्षा आपलं निवांत कुठंतरी मोबाईलमध्ये जाऊन बघत बसलेलं बरं. पण हे माध्यम असं आहे, आपल्याला जर उद्धरून जायचं असेल तर कीर्तन हे माध्यम. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. ते गौरव महाराज आणि समस्त आपले श्रीगोंद्याचे सर्व टाळकरी मंडळी, मला काही कोणाचा नामोल्लेख करणं शक्य नाही, सगळ्यांना ओळखतो मी, तेही मला ओळखतात. या निमित्ताने या परिसरात येण्याचा योग येतो. सगळे विनकरी बाबा असतील आणि सुंदर, महत्त्वाचं म्हणजे सुंदर साऊंड सिस्टीम. मराठी गावठी भाषेत सांगायचं झालं तर नादच करायचा नाही. खूप छान अशी सिस्टीम या ठिकाणी महाराजांनी लावलं. काय महाराजांचं नाव? पावसे महाराज. अतिशय सुंदर हसरा चेहरा आहे त्यांचा. त्यांच्या चेहऱ्याकडेच बघून आता कीर्तन होईल. आणि आमचे हार्मोनियमचे बाबा अतिशय छान हार्मोनियम वाजवतात. दिसण्याहून माणसाची पारख केली जात नाही. कधी कधी कपडे कडक असले आणि धोतर कडक असलं, टोपी कडक असली म्हणून तो महाराज विद्वान आहे असं काही समजू नका. साध्या कपड्यामधली माणसं सुद्धा काहीतरी असं करून जातात. अतिशय सुंदर हार्मोनियम वाजवला बाबांनी. तसं अवघड आहे वाजवणं, पण त्यांनी निभावलं. अतिशय सुंदर, त्यांना मी धन्यवाद देईन. आणि या ठिकाणी आमच्या परिसराचं भूषण नव्हे तर महाराष्ट्राचं भूषण युवा कीर्तनकार, म्हणजे यूट्यूबला त्यांची भरपूर कीर्तन आहेत, असे आमचे सुरेशजी महाराज गावडे मोठे कीर्तनकार आहेत. पण आज माझे मित्र असल्यामुळे ते माझ्या साथीला आलेले आहेत. त्यांचंही मी धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठला विठ्ठला आपल्याकडे थोडाच वेळ शिल्लक राहिलाय, पण या थोड्या वेळामध्ये अतिशय सुंदर आणि मार्मिक फापट पसारा न मांडता अतिशय अभंगाला साजेन असं आपण सेवा करण्याचा प्रयत्न करू. सेवा म्हणतोय मी. अभंग आपल्याला सोडवत नाही, अभंगाला आपण सोडवत नाही, अभंग आपल्याला सोडवतात. सॉरी, अभंगाला आपण सोडवत नाही, अभंग आपल्याला सोडवतात. एका अभंगावर महाराष्ट्रभर 50-50 लाख रुपये घेणारे कीर्तनकार आहेत एका अभंगावर. मग कोणी कोणाला सोडवलं? अभंगाने कीर्तनकाराला सोडवलं का कीर्तनकाराने अभंग सोडवला? मला सांगा, रूपाची चाल
हजारो वर्षापासून रूपाची चाल चालू आहे, 700 वर्षापासून रूपाची चाल चालू आहे. कधी कोणी म्हटलं का ही चाल, हे रूपाचा अभंग नका म्हणू, दुसरं काहीतरी म्हणा. हा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. सज्जनांनो ऐका, या ठिकाणी या मातेचं पुण्यस्मरण आहे आणि मी धन्यता देईन सरांना. निश्चितच या ठिकाणी एवढा समाज जमलाय, काहीतरी या मातेचं खूप मोठं पुण्य असेल. थोड्या वेळामध्ये मी तुम्हाला सांगून जाईल. श्रीगोंदा ही भूमी काही साधारण भूमी नाही आहे. इतिहासामध्ये श्रीगोंदा भूमीचं नाव खूप मोठं आहे. शहर जरी आपलं तालुका छोटा असेल, शहर विकसित नसेल, पण इतिहासामध्ये नोंद आहे श्रीगोंदा मोठी संतांची पुण्यभूमी आहे. आणि या पुण्यभूमीमध्ये मोहम्मद महाराजासारखे, बरोबर आहे, तात्या महाराज महापुरुष, नवे नवे काहींच्या लक्षातही राहिलं नसेल असं नाव रोहिदास महाराज. अखंड जगभर ज्यांनी आपल्या संत वाङ्मयाचा प्रसार केला असे रोहिदास महाराज याच भूमीमध्ये जन्मले. या भूमीमध्ये त्यांचा जन्म झाला. महाराज पुढे तुम्हाला सांगून जाईन, थोडासा नॉर्मल इतिहास सांगून जाईल. तुटला आयुष्याचा दोरा. आयुष्याचा एकदा दोरा तुटला ना की परत तो जोडू शकत नाही. मग तिथं देव असो, संत असो, मनुष्य असो, कुणालाही तो दोरा जोडता येत नाही. देवालाही वाचवता येत नाही, संतांनाही वाचवता येत नाही. जो मनुष्य एकदा जन्माला आला की बरोबर 5व्या दिवशी त्याचं भविष्य लिहिलं जातं. कोण लिहितं ते भविष्य? या ठिकाणी सटवीची राती न विसंबीजे वाती. त्या 5व्या दिवशी सटवी आपल्या कपाळावर अक्षर टाकते पहा. मग ते अक्षर आपल्या कपाळावर प्रत्येकाच्या लिहिलेलं असतं, पण आपल्याला ते सांगता येत नाही आपला मृत्यू कधी आहे किंवा आपल्या जीवनामध्ये पुढची वाटचाल कशी होईल. ते जर मनुष्याला कळलं असतं तर मनुष्याने काही बी केलं असतं. मनुष्य काही करायला मागे सरणार नाही जर कळलं तर. पहा, एका मनुष्याचा मृत्यू जवळ आला आणि त्याला साक्षात यमदेव न्यायला आले. पहा, यमदेव न्यायला आल्यानंतर तो मनुष्य अतिशय शार्प बुद्धी होता. त्याने सांगितलं, यमदेवा इकडे येण्याचं कारण काय? अरे म्हटलं, मी तुला न्यायला आलोय. मला न्यायला? आता माझे खायचे प्यायचे दिवस आहेत. आता म्हटलं यम काय तसं ऐकणार नाही. मग म्हटलं, यमदेवा मला न्यायचंय गाड्या, पण न्या, पण तुमची सेवा करावीशी वाटते मला. पहा बरं का, मनुष्य किती चॅप्टर असतो. तुमची सेवा मला करावी वाटते. आणि यमदेव म्हटलं, आता काय सेवा करणार आहेस तू? नाही म्हटलं, थोडंसं काय करा, थोडंसं जेवण. तुम्हाला या ठिकाणी जेवण केल्याशिवाय आपण जायचं नाही. मी तुमच्यासोबत यायला तयार आहे, पण जेवण करू. यमदेव नाही होय करून यमदेवाने ते आमंत्रण स्वीकारलं. आमंत्रण स्वीकारल्याच्या नंतर जेवण झालं. नंतर पान सुपारीचा कार्यक्रम झाला, बडीशेप वगैरे दिली आणि नकळत यमाला गुंगी लागली. जेवण जास्त झालं ना. पहा, आपल्याकडे जेवण जास्त झाल्यानंतर थोडीफार अशी झोप येतेच ना. यमाला झोप लागली. आता ह्या पठ्ठ्याने काय केलं? ह्या पठ्ठ्यानं यमाच्या खिशातली डायरी काढली आणि लागला पानं चाळायला. आपलं नाव कुठे? आता यमाच्या यादीमध्ये यम त्याला न्यायला आला म्हणजे त्याच्या यमाच्या यादीमध्ये त्याचं नाव 1 नंबरला होतं. महाराज, त्याचं नाव 1 नंबरला होतं.
यमाला झोप लागल्यानंतर त्याने त्याचं नाव पाहिलं, 1 नंबरला आहे. अरे म्हटलं आज आज हा यम काय आपल्याला नेल्याशिवाय राहणार नाही. मग यम नेल्याशिवाय राहणार नाही म्हटलं, आता आपण असं करू, 1 नंबरला नाव आहे ना, वरचं नाव खुललं आणि खाली टाकलं. यमदेव उठले थोड्या वेळानं आणि यमदेवांनी काढली डायरी काढल्यानंतर यमदेवांनी पाहिलं. अरे म्हटले, याचं नाव यांनी आयडिया केलेली दिसते. पण यमदेव म्हणले, आता एक काम कर, तू अतिशय माझी सेवा केली, मी आता पहिल्या नंबरवाल्याला नेणार होतो, पण मी आता काय करतो, तुझा नंबर सोडून मी शेवटच्या नंबरवाल्याला नेणार आहे. मग मला सांगा, ह्याला मरण चुकवता आलं का? यांनी पहिल्या यादीतलं पहिल्या नंबरचं नाव खोललं आणि ते शेवटच्या नंबरमध्ये टाकलं. पण एकदा का कोणाचंही मरण भरून आलं की तिथं कोणी कोणाला वाचू शकत नाही. या ठिकाणी कोणी असू द्या, कोणी श्रीमंत सुद्धा त्याला वाचू शकत नाही. सोडवी राजा देशीचा चौधरी, आणि सोयरी बाली बाली. अरे पाहुणा असू द्या, कुणी असू द्या, एकदा का त्याचं मरण जवळ आलं त्याला कोणीच सोडवू शकत नाही. सोडविण तेव्हा माय बाप, सोडविण तेव्हा माय बाप, सोडविण तेव्हा माय बाप, सोडविण तेव्हा माय बाप. ओ काळाची उडी पडेल बजावा, सोडविण तेव्हा माय बाप, हो सोडविण तेव्हा माय बाप. हे काळाची हे उडी पडेल बजावा, सोडविण तेव्हा माय बाप, हो सोडविण तेव्हा माय बाप. काळाची उडी अरे पडेल बाजेवा, सोडविना तेव्हा माय बाप. बाप माय बंधू बहीण एकदा काळाची उडी पडली की कोणीही सोडवत नाही. एकदा मनुष्याला जायचं म्हटलं ना की ते कोणीच वाचू शकत नाही त्या माणसाला. या ठिकाणी जन्माला आल्यानंतर माणसावर 16 संस्कार केले जातात. आता 16चे 16 तुम्हाला मी सांगू शकत नाही वेळेअभावी. असं काही समजू नका मला ते 16 संस्कार येत नाहीत. सगळे संस्कार येतात सांगायला, पण आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे आपण थोडक्यात सांगू. या ठिकाणी प्रामुख्याने माणसावर 3 संस्कार केले जातात. बघा, पहिला संस्कार असतो नामकरण. या भूतलावर आलेल्या प्रत्येक मनुष्याला नाव असतं का नाही? या भूतलावर आलेल्या प्रत्येक माणसाला नाव असतं का नाही? येताना त्याच्याकडे नाव नसतं, पण त्याचा नामकरण विधी झाला, नामकरण संस्कार झाला की त्याला नाव दिलं जातं. मग संभाजी महाराज नाव असेल, हनुमंत महाराज नाव असेल, गोपाळ महाराज, हे त्यांच्या देहाला दिलेलं नाव आहे का जीवाला दिलेलं नाव आहे? सांगा. बोलतं बा, देहाला दिलेलं नाव आहे. मग तो पहिला संस्कार होतो तो नामकरण संस्कार. आणि दुसरा संस्कार होतो आपल्यावर विवाह नावाचा. विवाह हा संस्कार होतो. आणि तिसरा संस्कार म्हणजे अंत्येष्टी संस्कार. या ठिकाणी प्रत्येक आलेल्या जीवाला जावंच लागतं आणि प्रत्येक जीवाला आलेल्या जीवावर अंत्येष्टी संस्कार होतातच. हे 3 संस्कार प्रामुख्याने होतात. आणि मग एकदा का
अंत्येष्टी संस्कार झाला की मग 10वा 13वा परत 3 संस्कार होतात. 10वा 13वा आणि वर्ष श्राद्ध हे 3 संस्कार. आपण 10वा कधीही आपल्या सवडीनुसार किंवा आपल्या घरामध्ये काही कार्य असेल तर 10वा 7व्या दिवशी 5व्या दिवशी 10व्या दिवशी घेऊ शकतो. पण 13वा आपण बदल करू शकत नाही का? करतो आपल्याकडे 13वा बदल. जरी आपलं भावकीचं सुतक फिटलं 10 दिवसाचं, 7 दिवसाचा 10वा घेतला किंवा 5 दिवसाचा घेतला, 10 दिवसाचा घेतला, 10 दिवसात भावकीचं सुतक फिटतं, पण 13वा आपण बदल करू शकत नाही. मला सांगा, 13वा हे शास्त्र आहे म्हणून ते बदलत नसतं. जसं या ठिकाणी आपले कांबळे सर या ठिकाणी मुलांना शिकवतात कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये शिकवत असताना मुलांना त्यांनी बेरीज सांगितली 5 आणि 5 किती, तर त्याचं उत्तर किती येईल? 10. त्या ठिकाणी मांडवगण फराट्याला 5 आणि 5 या संख्येची बेरीज किती येईल? 10. आणि श्रीगोंदात आल्यानंतर एखाद्या मनुष्याला विचारलं महाराज 5 आणि 5 किती, ते किती सांगतील? बेरीज 5 अधिक 5 बरोबर 10 बेरीज येणार. श्रीगोंद्यातच नाही, महाराष्ट्रात गेला कितीही विद्वान माणसाला विचारलं की बाबा तू खूप विद्वान आणि तू खूप शिकलेला आहेस, मग सांग या 5 आणि 5 अधिक 5 बरोबर याची बेरीज किती, तर तो जर जास्त शिकलेला असेल तर तुम्हाला वाटतं का तो 5 आणि 5 15 सांगेल? अहो वेडा पण सांगणार नाही 15. जशी महाराष्ट्रात गेल्यानंतरही 5 आणि 5 अधिक 5 बरोबर प्रधानमंत्र्याला जरी विचारलं तरी प्रधानमंत्री सुद्धा बेरीज 5 आणि 5 10 सांगणार. शास्त्र तसं आहे. शास्त्र तसं आहे पहा. जशी बेरीज 5 अधिक 5 बरोबर 10 तसं शास्त्र आहे. जशी बेरीज बदलता येत नाही तसं शास्त्र 13वा हे शास्त्र बदलता येत नाही. मग एकदा का मुखाग्नी दिला, चितेला अग्नी दिला की तो 10वा झाल्यानंतर 13 दिवस तो जीव खड्याच्या रूपानं, आपल्या इकडे त्याला काय म्हणतात? आसमा. तो आसम्याचा दगड आपण आपल्या इकडं कुठं ठेवतात? तो शास्त्रामध्ये उल्लेख आहे, गरुड पुराण असं सांगतं, तो दगड म्हणजे तो जीव खडा एका कोऱ्या वस्त्रामध्ये बांधून ठेवायचा आणि तो घरी आणायचा. घरी आणल्यानंतर 13 दिवस त्याची ही करायची, दिवा लावून त्याची पूजा करायची. कारण तो जीव खड्याच्या रूपाने 13 दिवस आत्मा हा त्या ठिकाणी वास्तव्य करत असतो. पहा, आता तुमच्याकडे कसं आहे मला सांगता येणार नाही, पण आमच्याकडं दररोज एका पातेल्याखाली किंवा घमेल्याखाली अशी रांगोळी काढली जाते. तुमच्या इकडे काढली जाते का? त्याच्यावर काही खुणा उठतील, ते जुनी समज येते, हो ना? मग काय जर समजा एखाद्याच्या ह्याच्यात जर पावलं हाताचे पंजे ठसे निघाले तर म्हणायचं तो मनुष्य योनीला गेला. कुत्र्याचे पाय निघाले, लय बारीक सूक्ष्म असतं ते, मी पाहिलेले. ते म्हणजे कुत्र्याच्या जन्माला गेला, गाढवाच्या जन्माला गेला, बैलाच्या जन्माला गेला. पहा, ते मागणं आलेलं आपली परंपरा आहे, आपला त्याच्यावर विश्वास आहे म्हणून ते चाललेलं असतं. पण गरुड पुराण तसं नसतं. गरुड पुराणामध्ये 13 दिवस त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये तो आत्मा त्याच ठिकाणी भटकंती करत असतो, घरामध्ये वास्तव्य करत असतो तो आत्मा. आणि मग जर 13वा होतो आणि 13वा झाल्यानंतर तो आत्मा मार्गस्थ होतो. यमलोकाला तो मार्गस्थ होतो. आणि मार्गस्थ होत असताना त्याला त्या ठिकाणी 48 दिवस लागतात. पुढे त्याला एक नदी लागते.
त्या नदीवर तो जीव आत्मा जातो, त्या नदीवर जायला त्याला कमीत कमी 48 दिवस लागतात. पहा, एवढं मार्मिक तुम्हाला कोणी सांगणार नाही. थोडं ध्यान देऊन चिंतन ऐका, तुमच्या कामाचं आहे. 48 दिवसानंतर तो त्या वैतरणी नावाच्या नदीवर तो आत्मा जातो. आणि वैतरणी नावाच्या नदीवर तो आत्मा गेल्यानंतर त्या ठिकाणी एक गाय उभी असते. पहा, कामधेनू नावाची गाय उभी असते. आणि ती कामधेनू नावाची गाय त्या आत्म्याला नदी पार करून नेते. ती नदी माया नावाची, माऊली सांगतात, माया नावाची नदी आहे ती. त्याच्यामध्ये पाणी नसते. घाण, मळ, मूत्र, किडे, कुर्मी, कीटक या घाणींनी, दुर्गंधीनी भरलेली ती नदी असते. हे माझ्या पदरचं नाही सांगत, गरुड पुराणातलं मी शास्त्र सांगतोय. तर ती नदी तरून जाण्यासाठी ती गाय असते. पण ती गाय कोणालाही मदत करत नाही महाराज. गाय कोणालाही मदत करत नाही. उभ्या जन्मामध्ये ज्याने गाय दान केली ना, ज्याने गाय दान केली उभ्या जन्मामध्ये, त्यालाच ती गाय मदत करते. मग तुम्ही उभ्या जन्मामध्ये गाय जर दान नसेल केली तर ती गाय तुम्हाला त्या ठिकाणी मदत करत नाही, किंवा त्या गायीला तुम्ही पकडू शकत नाही. आणि मग दशक्रियेच्या दिवशी ब्राह्मण काका सांगतात, पहा, सोन्याची गाय दान करा, चांदीची गाय दान करा. मग त्या निमित्ताने ती गाय दान केल्यानंतर पुढे ती कामधेनू त्याला मदत करेल. आणि ती कामधेनू मग जर गाय दानच नसल केली तर त्याला मदत करत नाही. मग त्याच्या अतिशय त्याला यातना होतात या ठिकाणी. आणि मग त्या नदीमधून पोहून जाणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? तो मनुष्य त्या नदीमधून पोहून जाऊ शकत नाही. त्याला असह्य वेदना होतात, त्याला आता असह्य वेदना सहन कराव्या लागतात. आणि जर गाय दान केली असेल, जुनी लोक पहिले गाय दान करायचे, आताही दान करतात लोक गाय. पण कसली गाय दान करतात? वा, बाबांनी अतिशय मार्मिक उत्तर दिलं. जी गाय काहीच कामाची नाही अशी गाय दान करतात, म्हणजे फक्त खायच्या कामाची. मग अशी गाय दान केल्यानंतर ते पुण्य नसते. पण चांगली गाय गावरान गाय दान करायची, जर्शी नाही. आणि मग ती गाय दान केली की ती गाय पुढे त्या जीवात्म्याला भवनदीत तरुण नेते. आणि मग तिथून पुढे नदी तरण्याचा त्याचा प्रवास चालू होतो 39 दिवस. 13 अधिक 48 बरोबर. माझं थोडं गणित कच्च आहे हो. मला सांगा, आता महाराज आहेत कॉलेजवर, सर आहेत, 13 अधिक 48 बरोबर. वा, म्हणजे इथले लोक हुशार आहेत. आणि मग 13 अधिक 48 बरोबर 61. आणि 39 दिवस नदी पार करून जायला लागतात. अधिक 39 बरोबर. वाह, क्या बात आहे. 100 दिवस. एकदा का ती नदी, वैतरणी नदी पार केली की यम दरबार लागतो. आणि यम दरबार ज्यावेळेस लागतो, यमाच्या दरवाजामध्ये ज्यावेळेस हा जीव जाऊन उभा राहतो, त्यावेळेस त्याच्या पाप पुण्याचा लेखाजोखा या ठिकाणी वकील म्हणून चित्रगुप्ताकडे दिला जातो. त्या ठिकाणी एक वकील असतो, चित्रगुप्त नावाचा वकील. मग तो चित्रगुप्त नावाचा वकील त्याचं वकील पत्र घेतो. जसं का आपला दिवाणी न्यायालयामध्ये जशी आपल्या घरगुती कोणाची भांडणं लागली तर वकील दिल्याशिवाय कुठली केस चालत नाही. माध्यम म्हणजे वकील असते. जसं मनुष्याला तरुण जाण्यासाठी संतरूपी वकिलाची गरज आहे, तशी भांडण केल्यानंतर सुटण्यासाठी न्यायालयामध्ये वकिलाची गरज असते. मध्यम म्हणजे मध्यस्थी म्हणून.
तसं तो वकील दिला जातो. त्या वकिलाचं नाव आहे चित्रगुप्त. ज्याच्या वहीमधलं चित्र गुप्त असतं त्याला म्हणतात चित्रगुप्त. पहा, ज्याच्या हिशोबात चित्रच गुप्त असतं ते कोणालाच दिसत नाही, फक्त त्या चित्रगुप्ताला दिसतं. आणि मग यमदेव त्या ठिकाणी जसा न्यायालयामध्ये जसं जज असतात तसं यमदेव त्या खुर्चीवर बसलेले असतात. आणि यमदेव सांगतात त्या चित्रगुप्ताला, लाव रे तो व्हिडिओ, लाव रे तो व्हिडिओ. आणि मग व्हिडिओ लावल्यानंतर त्याचा तो पाप पुण्याचा लेखाजोखा सर्व काही डाटा, तुमच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तो डाटा सगळा त्याच्या समोर येतो आणि त्याचा पाप पुण्याचा हिशोब केला जातो. आणि तो पाप पुण्याचा हिशोब केला ना की मग ठरवलं जातं, जर त्याचं पाप जास्त असेल तर त्याला मग पुढं जसे एखाद्या अपराध्याला पोलीस शिक्षा करतात त्या ठिकाणी मारिती जोडीती तोडीती निष्ठुर, मारिती जोडीती तोडीती निष्ठुर. विकोराव द्या थोडासा नॉर्मल. जर त्याने पाप केलेला असेल ना तर मग त्याला मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, मग त्याला हाणत मारत नेतात, नाही तसली शिक्षा देतात. आणि जर पाप आणि पुण्य समान असेल तर महाराज सांगतात, पाप पुण्य समान समी तैच पावे जे कर्मभूमी. एकदा का पाप आणि पुण्य समतोल तराजूमध्ये जर असेल तर मग परत त्याला जन्म मिळतो. त्याचं कर्म चांगलं असेल तर परत त्याला जन्म मिळतो. आणि मग त्या केलेल्या कर्माचा हिशोब त्याला पुढच्या जन्मामध्ये द्यावा लागतो. तो केलेला कर्माचा हिशोब तुम्हाला आम्हाला नाही, देवादिकांनाही चुकला नाही, नवे नवे देवाच्या बापालाही चुकला नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण शय पावला, अरे वियोग घडला सीता देवी रे. केले कर्म झाले तेची भोगा
बोलते ना. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. अरे नाथ महाराज भी सांगतात, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. जसं ज्याचं कर्म तसं त्याला फळ. मग या ठिकाणी कर्माचं फळ कसं मिळतं थोड्यात सांगून जाईन. या श्रीगोंदा नगरीमध्ये, या श्रीगोंद्याला पहिलं नाव श्रीपूरवाडी, नंतर ते झालं चांभारगोंदा, आणि आता ते श्रीचं, परत श्रीचं नाव, श्री शब्द घेऊन परत श्रीगोंदा झालं. या श्रीगोंदा, या श्रीपूरवाडीमध्ये एक ब्राह्मण कुळामध्ये एक ब्राह्मण देवता जन्माला आले. पहा, अतिशय वेद पाठक ब्राह्मण होते ते. मी तुम्हाला थोडक्यात कर्म सांगतोय, काही चुकलं तर मला सांगा. उभ्या आयुष्यात त्यांच्याकडून एकही चूक घडली नाही. रोज देवाची पूजा, नित्यनेम सर्व काही त्यांच्या जीवनामध्ये होतं. आणि याच श्रीपूरवाडीमध्ये एक वेश्यागणिका होती. त्या गणिकेच्या दारावरून जाण्याचा त्या ब्राह्मण देवतांचा योग यायचा. जाता येता ब्राह्मण देवता त्या गणिकेला सांगायचे, आता तरी भजना पूजनाला लाग, जे आयुष्य तुला दिलंय ते देवासाठी काहीतरी समर्पित कर. हा, देवासाठी काहीतरी समर्पित कर ते आयुष्य. चुकू नकोस. आणि मग ते रोज ते सांगायचे, पण ते गणिका काही ऐकत नव्हती. आणि एक दिवस त्या गणिकेने ब्राह्मण देवतांना सांगितलं, मी माझा शेवट चांगला करून घेईन का नाही हे मला सांगता येणार नाही, पण महाराज तुमचा शेवट तरी चांगला करून घ्या तुम्ही. महाराजांच्या ते लक्षात आलं नाही. आणि एका मनुष्याची महाराजांवर श्रद्धा होती, आणि महाराजांचा अंतकाळ जवळ आला, त्या ब्राह्मण देवतेचा अंतकाळ जवळ आला त्या ब्राह्मणाचा. आणि त्या एका श्रद्धावानानं ब्राह्मणाला जोडे दान दिले होते, म्हणजे भेट म्हणून जोडे दिले होते. अतिशय सुंदर जोडे, इतके सुंदर की त्यांना ते जोडे त्यांनी पायात न घालता ते जोडे एका देवळीमध्ये ठेवले. आणि रोज देवळीकडे त्या पाहायचे, आणि त्यांच्या जोड्यामध्ये त्यांचं जीव गुंतला. आणि महाराजांचा अंतकाळ झाला, महाराज गेले, पण महाराजांचं जे लक्ष होतं ते जोड्याकडे होतं. आणि महाराज गेले. पहा कर्म, त्या बाईनं सांगितलं होतं, महाराज तुमचा शेवट अंतकाळ सांभाळा. महाराज उभ्या जन्मामध्ये कधीच पाप नाही केलं, कधीच पाप वासना नाही केली, पण शेवट अंतकाळी त्या जोड्यावर वासना गेली. अतिशय विद्वान वेद पाठक ब्राह्मण, जोड्यावर वासना गेली. आणि याच गावामध्ये पुढचा जन्म महाराजांचा झाला, ते म्हणजे श्री जगद्गुरु श्री रविदास महाराज. संतांमध्ये ज्यांचं अग्रगण्य नाव घेतलं जातं नव्हे नव्हे महाराष्ट्रातच नाही
जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जा, रविदास महाराजांचं नाव घेतलं जातं. सज्जनांनो, असे संत या गावामध्ये होऊन गेले. कारण आणि जन्म झाला रोहिदास महाराजांचा. पहा, रोहिदास महाराज रडतानाच थांबत नव्हते. एवढे रोहिदास महाराज त्रास द्यायचे, रडायचे. रोहिदास महाराजांच्या आईला कळेना की आपला मुलगा रडतोय का. आणि मग ती जी गणिका होती ना, त्या गणिकेला कळत होतं आता पहिला मावला याचं कळतं काही लोकांना, असं म्हणतात. मग त्या गणिकेला बोलावलं गेलं. म्हटले जा तिला बोलवा, काही बाहेरचं आहे का पाहू आपण. आता साक्षात संतच येते. ते जे रडत होते ना, त्याचं कारण होतं. ते पहिल्या जन्मामध्ये सांगायचे की शेवट सांभाळ, शेवट सांभाळ. तिने सांगितलं होतं महाराज तुम्ही शेवट सांभाळा. आणि मग ती गणिका आली आणि तिने पाहिलं महाराजांचं भविष्य आणि महाराजांचा भूतकाळ पाहिला आणि सांगितलं महाराज जन्म मरणाच्या फेऱ्यातून तुम्ही निष्ठत होते, पण केवळ एका जोड्यावर तुमचं लक्ष गेलं आणि तुमची वासना त्या जोड्यावर गेली आणि तुम्हाला हा जन्म घ्यावा लागला. तुम्हाला सांगितलं होतं महाराज शेवट सांभाळा, तुम्ही शेवट सांभाळा. तुम्ही शेवट सांभाळला नाही, परिणाम तुम्हाला दुसरा जन्म घ्यावा लागला आणि कर्म भोगावं लागलं. अशी ही पुण्यभूमी. आणि या पुण्यभूमीमध्ये विमलताईंसारख्या एका मातेचा जन्म, जरी त्या इथल्या नसत्याल तरी त्यांची कर्मभूमी हे आहे. आणि त्यांच्या पोटी अनमोल रत्न म्हणजे आमचे सर असतील, त्यांच्या तिघी मुली असतील. थोडक्यामध्ये सांगून जाईल आई म्हणजे काय असते आणि आई गेल्यानंतर किती दुःख होतं, ते दुःख सांगण्यासारखं नाही. दुःख सांगताही येत नाही. जोपर्यंत आई घरामध्ये आहे तोपर्यंत, आई वडील घरामध्ये आहेत तोपर्यंत, मुलगी सासरवरून माहेरला आली तर तिला घरातल्यासारखं वाटतं. ज्यावेळेस आपली आई आपल्यातून निघून जाते, आपले बाबा आपल्यातून निघून जातात, त्यावेळेस ते घर कितीही लाडकं असलं, आपला भाऊ कितीही लाडका असला, मी म्हणत नाही की भाऊ वाईट असतो, पण आई वडील असल्यानंतर जे हक्काचं माहेर घर जे म्हणतो आपण, ते माहेर घर आपलं दुरावतं. आणि ती आई आज आपल्यातून गेली. एका मुलाच्या डोक्यावरचं छत्र हरपलं आणि माझ्या तिघी बहिणींच्या डोक्यावरलं छत्र हरपलं. मायबाप, अहो माहेराला आल्यानंतर घरात काही नसलं तरी थोडी वांगी देईन, बटाटे देईन. आता हिच्या घरी जरी बंगले असले, फॉर्च्युनर गाड्या असल्या, पण आईचं अंतकरण अतिशय कोवळं असतं आणि ती कुठल्या लाभाची अपेक्षा करत नाही. आईसी कळवळ्याची जाती करी लाभा विना प्रीती, करी लाभा विना प्रीती. अरे ती आईसी कळवळ्याची जाती करी लाभा विना प्रीती. तुम्ही आम्ही तर आईचं महत्व सांगतो, संतही आधी आईचंच महत्व सांगतात. अरे पुंडलिक रायानं काय केलं? कुठे तीर्थाला जायची गरज नाही, यात्रेला जायची गरज नाही. माय बापे केवळ काशी तेने नव जावे तीर्थासी. किंवा तुका म्हणे
अवघी देवाचीच रूपे. तुमच्या गळ्यामध्ये माळ असो किंवा नसो त्यानं काही फरक पडत नाही, पण अंतकरणामध्ये मायबापाविषयी जर प्रेम असेल तर त्याला देवाकडे जायची गरज नाही, देव आपोआप चालून त्याच्याकडे येतो. देव आपोआप येतो बघा. पुंडलिकासाठी आला, पुंडलिकासाठी अजून तिष्ठत, तुका म्हणे धन्य मात त्याची. अरे तो विटेवर भगवान परमात्मा ज्याच्या वारीसाठी आता आपण मार्गस्थ होणार आहोत, तो भगवान परमात्मा सुद्धा त्या पुंडलिकासाठी फक्त कशासाठी आला तर त्या पुंडलिकानं मायबापाची सेवा केली होती सज्जनांनो. आणि आज या 3 मुली आणि 1 मुलगा यांनी सुद्धा या आईची भरपूर सेवा केली. अशी सेवा आज मांडवगण फराट्यासारख्या ठिकाणी कार्यरत असताना आम्ही जवळून अनुभव घेतो त्या मांडवगणचा. आमचे फराटे पाटील असतील, अतिशय दिलदार मनाचा माणूस. कुठलाही वारकरी ऑफिसला गेल्यानंतर त्याला निर्मुख कधी माघारी जाऊन दिलं नाही असे आमचे राजू पाटील. साहेबांचा स्वभाव इतका गोड आणि त्याच्यामध्ये ही साखर, त्या दुधामध्ये ही साखर म्हणजे आमचे कांबळे सर. कॉलेजवर काम करत असताना हजारो विद्यार्थी घडवण्याचं काम करतात नवे नवे. त्यांच्या हातून जे पुण्याचं काम होतंय ना ते तुम्हा आम्हाच्या हातून कधीच होणार नाही. आपण बोलतो 1 तास बोलतो, 2 तास बोलतो, ते रोज 8 तास बोलतात आणि फक्त चांगलं शिकवतात. अरे भकाचे साठी पण ते हाती धरली पाटी, तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. जसे सर शिकवतात तसे संतही शिकवतात आणि त्यांना मार्गदर्शन करतात आमचे साहेब. माझ्यावर नितांत प्रेम असणारं व्यक्तिमत्व, माझ्या पाठीवर कायमस्वरूपी थाप असलेलं आमचे पाटील आलेले या ठिकाणी. त्यांचंही टाळ्याच्या गजरामध्ये सर्वांनी स्वागत करायचंय. फराटे कॉलेजचे सर्वेसर्वा या ठिकाणी राजू पाटील फराटे साहेब या ठिकाणी आलेले. साहेबांना विनंती आहे आपण समोर या. आज माझ्या कीर्तनाला साहेब आलेत ही मी माझं भाग्य समजतो, कारण रोज साहेब कधी भेट झाली की म्हणायचे तुमचा आवाज खूप गोड आहे, तुमचं कीर्तन ऐकण्याची संधी मिळाली पाहिजे. आज ती संधी साहेबांना हनुमंत महाराजांमुळे मिळाली. बसा साहेब. बसा. आणि आई काय असते आणि एक बाप काय असतो. आई मायेचा सागर आहे, आई प्रेमाचा आगर आहे. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आकार, रख रख त्यारा नात अन तळपत्या उन्हात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास,
ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने आई माझी मायेचा सागर आई माझी मायेचा सागर स्वर द्या दोन्ही स्वर द्या. अरे आई मायेचा सागर आहे प्रेमाची घागर आहे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आई नसेल तर का जगामध्ये सर्व काही आपल्याला काही आपलं नाही स्वामी तिन्ही जगाचा हे तिन्ही जगाचं साम्राज्य जरी आपल्या ताब्यात असेल तरी आई नसल्यानंतर तो भिकारी आहे हो आई नसल्यानंतर तो भिकारी आहे म्हणून त्या आईनं अनमोल जन्म आपल्याला दिलाय आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या अशी आई आपल्यातून निघून गेली आई आपल्यातून निघून गेली आणि जसे आई आपल्यातून निघून गेल्यानंतर आपण आपल्या त्या आईला या मातेला परत माघारी आणू शकत नाही एकदा का तो आयुष्याचा दोरा तुटला की तो परत जोडत नाही म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात हे तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा हे रवाऊ का पसारा हे रवाऊ का पसारा रडती पळती रांडा पोरे काकोनी पळती रांडा
तुटला आयुष्याचा दोरा येरवा उगा पसारा टाकुनी पळती रांडा पोरे अरे अंती होती पाट मोरे. थोडा छोटासा दृष्टांत तुमच्या समोर मांडून जाईन आणि कीर्तन सेवेला आपल्याला पूर्णविराम द्यायचा वेळ झालेली. तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी म्हणजे सुदुमऱ्याचे माझे संताजी महाराज जगनाडे. आणि तुकोबाराय वैकुंठाला गेले, पण वैकुंठाला जायच्या आधी तुकोबाराय आणि संताजी महाराज जगनाडे यांच्यामध्ये काही संभाषण झालेलं होतं. आणि तुकोबाराय ज्यावेळेस वैकुंठाला गेले ना, त्यावेळेस संताजी महाराज जगनाड्यांकडे गावची आसामी, आपण म्हणतो जुन्या काळामध्ये आसामी शब्द राहायचा, गावामध्ये तेल पुरवण्याचं काम संताजी महाराज जगनाड्यांकडे होतं. आणि अचानक संताजी महाराजांना काहीतरी काम आलं म्हणून 2-4 दिवस बाहेर जाण्याचा योग आला. आणि महाराजांनी बाळू नावाच्या त्यांच्या मुलाला सांगितलं, हे बघ बाळू, तू या ठिकाणी, मी आता बाहेर चाललेलो आहे, कधी येईल सांगता येत नाही, 4 दिवसाचा 5 दिवसाचा प्रवास माझा आहे, पण जे आपली आसामी गावामध्ये आहे त्या आसामीचं तू काम करायचं, ज्यांच्या घरी आपली आसामी आहे त्यांना तेल पोहोच करायचं, सर्वांना तेल पोहोच करायचं काम करायचं. आणि ते संताजी महाराज जगनाडे 4 दिवस बाहेर गेले. बाळूला सांगितल्याप्रमाणे बाळूनं जेवढं होतं तेवढं तेल गावामध्ये वाटलं. आणि गावामध्ये तेल संपल्यानंतर संताजी महाराज जगनाडे महाराजांना येण्यासाठी थोडासा उशीर झाला, म्हणजे 2-3 दिवस उशीर झाला. आता गावात तेल नसल्यामुळे लोकांची बोंबाबोंब सुरू झाली. तुम्हाला तर माहितीच आहे, जास्त असेल तर लोक बोलत नाही, पण काहीतरी कमी पडलं तर लोक बोलतात. लोकांची ओरड त्या ठिकाणी घरी येऊ लागली. आणि मग तेल संपलेलं असल्या कारणानं महाराजांच्या मुलानं तो बैल, सख्या नावाचा बैल जुंपला गहाण्याला. आणि गहाणा चालू केला, पण बैल जुंपला, पण बैल काय जागा सोडायला तयार नाही. पहा, जर हरिभक्तीची कृपा प्राण्यावर झाली तरी प्राणी सुद्धा त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिक असतात. तो इतका प्रामाणिक बैल, सख्या नावाचा बैल, त्याने त्या गहाण्याला जुंपला आणि त्या बैलाला तो हाकू लागला, पण बैल काय जागा सोडायला तयार नाही. मग त्याचं मर्म बाळूला माहित नव्हतं, पण बाळूच्या डोक्यात होतं. बाळूने लांबून जाताना एक दिवस महाराजांनी जशी क्रिया केली तशी बाळूनं क्रिया करायला सुरुवात केली. बैलाच्या पाठीवरून हात फिरवला. बाळूला वाटलं बैल चालेल, पण तरीही बैल चालेना. बाळू वैतागला आणि बाळूनं बैलाला मारायला सुरुवात केली. इतका मारलं बैलाला, बैलाच्या पाठीवर वळ उमटले. बैलाच्या डोळ्यातून पाणी येत होतं. सज्जनांनो ऐका, बैलाच्या डोळ्यातून पाणी येत होतं, पण बैल जागा सोडायला तयार नव्हता, कारण आपला मालक त्या ठिकाणी नाही. आणि थकून त्यानं तो बैल म्हणजे सोडून दिला. आणि संताजी महाराज त्या ठिकाणी 2 दिवसांना आले. आल्यानंतर महाराजांची त्या बैलावर इतकं प्रेम होतं महाराजांचं, महाराज डायरेक्ट गोठ्यात गेले. आणि संताजी महाराजांनी ते दृश्य पाहिलं आणि महाराजांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. महाराज, तो सख्या नावाच्या बैलाच्याही डोळ्यात पाणी होतं. महाराजांना पाहिल्या बरोबर बैल उठून उभा राहिला. महाराजांनी बैलाच्या पाठीवरून हात फिरवला तर महाराजांना बैलाच्या पाठीवर थोडं सुजलेलं वळ दिसले.
महाराज घराकडे आले आणि महाराजांनी त्या मुलाला सांगितलं, एवढं त्या बैलाला मारलं त्याचं कारण काय? त्यानं सगळा घडलेली हकीकत सांगितली. अरे बेड्या, त्या मुक्या प्राण्याला मारून तुला काय मिळालं? आणि मग संताजी महाराजांची संताजी महाराजांचं जे गुह्य होतं, महाराजांनी फक्त महाराज त्या बैलाच्या कानामध्ये एक अभंग म्हणायचे. रोज एक अभंग त्या बैलाच्या कानामध्ये म्हटले की दिवसभर तो बैल गाण्याला चालायचा. आणि त्या दिवशी संताजी महाराज नाहीत आणि अभंगही कानावर पडत नाही, म्हणून तो बैल जागची जागा सोडत नव्हता. बघा, मनुष्याच्या कानावर अभंग पडले तर ते म्हणतात ते भोंगे बंद करा, त्याचा आम्हाला त्रास होतोय, आमचे कान बधीर होतात. अभंग कानावर मनुष्याच्या पडले तर मनुष्य असा बोलतो. अरे बैलाने जागा नाही सोडली, फक्त महाराजांच्या अभंग, एक अभंग म्हणल्यानंतर दिवसभर तो काम करायचा. आणि मग ते महाराजांचा अंतकाळ जवळ आला आणि महाराज या ठिकाणाहून इहलोकीचा देह त्यांनी सोडला. पण पहा, हिंदू धर्मामध्ये काही ठिकाणी पुरलं जातं, काही जाळलं जातं, काही ठिकाणी अंत्यविधी केल्यानंतर. तर तेली समाजामध्ये पुरण्याची पद्धत होती. आणि महाराजांनी तुकोबारायांना करार केला होता, जर मी जर आधी गेलो तर मला मूठमाती द्यायला तुम्हाला यायला लागेल. महाराज 14 टाळकऱ्यांपैकी एक संताजी महाराज जगनाडे होते आणि महाराजांचं अनावधानानं आधी जाणं झालं वैकुंठाला. पण त्या संताजी महाराजांसाठी माझे तुकोबाराय एकदा वैकुंठाला आले, एकदा भागीरथीसाठी आले. 3 वेळा तुकोबाराय खाली आले वैकुंठावरून. एकदा निळोबारायांसाठी आले, शेवट निळोबारायांसाठी आले, एकदा स्वतःच्या मुलीसाठी भागीरथीसाठी आले. पहा बापाचं मुलीवर किती प्रेम असतं. न विचारता फक्त वैकुंठाला गेले होते आणि त्यांच्या लक्षात आलं आपल्या मुलीला न सांगता आपण वैकुंठाला गेलो. आणि मुलीने धावा केला, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी दावा. आणि तुकोबाराय भागीरथीसाठी आले. दुसऱ्यांदा आले ते माझ्या संताजी महाराज जगनाड्यांसाठी. ते प्रेत पुरलं की ते वर यायचं आपोआपच, कारण तुकोबारायांनी वचन दिलं होतं, मी तुझ्या शरीराला मूठमाती देईन. आणि प्रेत पुरायचा प्रयत्न करायचे, पण प्रेत परत वर यायचं. हात तरी वर राहील, डोकं तरी वर राहील, पूर्ण झाकल्याशिवाय त्याचा अंत्यविधी होतच नाही. आणि मग तुकोबारायांना या ठिकाणी तुकोबारायांना यावं लागलं. आणि तुकोबाराय आल्याने एक मुठभर माती घेतली आणि फक्त त्यांच्या शरीरावरती माती सोडली. आणि आपोआप ते प्रेत परत वर आलं नाही. पण पहा, माझं सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, तुकोबारायांकडे एवढी ताकद होती, देवाकडे एवढी ताकद होती की अभिमन्यूनं 3.5 तासाचं आयुष्य मागितलं. का तर जयद्रथानं डोक्यामध्ये लात घातली, त्याचा बदला मला घ्यायचा असं अभिमन्यूनं सांगितलं. देवानं सांगितलं, तू माझा भाचा आहेस, पण मी तुला एक क्षणभरही आयुष्य देऊ शकत नाही. म्हणून देवाला सुद्धा अभिमन्यूला आयुष्य देता नाही आलं, म्हणून तुटला आयुष्याचा दोरा. आणि संतांना सुद्धा नाही देता आलं तर माझ्या तुकोबारायांना काय अशक्य होतं? काहीही करू शकत होते. पण एकदा का आयुष्याचा दोरा तुटला, संताजी महाराज जगनाड्यांना ते जिवंत करू शकत होते. एवढी मोठी ताकद माझ्या तुकोबारायांकडे होती, पण वाचवता आलं नाही. आणि संताजी महाराज जगनाड्यांना सुद्धा जावं लागलं, म्हणजे संतांना सुद्धा त्यांना आयुष्य देता आलं नाही. म्हणून तुटला आयुष्याचा दोरा, अरे येर बाबूगा पसारा.
टाकूनी पळती रांडा पोरे अंती होती पाट मोरे सर्व सुखाचे सांगाती कोणी कामा नाही आणि त्याला कोणीच कामाला येत नाही. एकदा का तुम्ही तुमच्याकडलं पैसे धन दर्व अण्णा अण्णा या शब्दाचा अर्थ आहे आणा. जोपर्यंत अण्णा घरामध्ये आणतात तोपर्यंत अण्णाला किंमत आहे. ज्या वेळेस अण्णा या ठिकाणी आणायचे बंद होतील त्यावेळेस अण्णांना अन्न देणार नाहीत ही लोक. आता मी ते म्हणू शकत नाही, माझे वडील समोर बसलेले आहेत त्यांनाही मी अण्णाच म्हणतो. ठीक आहे, पण काही नाही, हे सगळं जनरल चाललंय. कोणाचे कपडे कोणाला बसतील हे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, असं काही समजू नका. ते कोणालाही ज्याच्या मापाचे आहेत त्याने ते घ्या. म्हणजे या ठिकाणी बायका मुलं कोणीच कोणाचं नसतं, म्हणून हा जन्म तुम्हाला परमार्थ करण्यासाठी दिलेला आहे. आता महाराज आमचे या ठिकाणी वेळ झालेली आहे. या ठिकाणी आपण भजन घेऊ. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय हरि जय विठोबा रखुमाई हरि जय हरि 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 जय विठोबा रखुमाई विठोबा या ठिकाणी अभंगाच्या पहिल्या चरणापर्यंत आपण जाऊन पोहोचलो. उरलेले चरण घेण्यासाठी मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन. तुम्ही बोलावलं तर परत पुन्हा येईन, नक्कीच येईल. असं काही समजू नका, मनात दुसरं काहीतरी आलेलं दिसतंय तुमच्या. या ठिकाणी अभंगाचा भावार्थ असाच असेल हा काही माझा दावा नाही. मी माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच तुम्हाला आवडला असेल किंवा आवडला नसेल
पण माझ्या भगवान परमात्म्याला आणि माझ्या गुरूंना तो नक्कीच आवडला असेल. सांगण्याचा अतिशय तळमळीने प्रयत्न केला. आता आपल्याकडे वेळ शिल्लक, मला कधी जसे कीर्तन सुरू केले तसे वेळच पुरत नाही आणि वेळेचंही थोडंसं भान राखलं पाहिजे. आलेले मान्यवर आमचे पाटील असतील, माझ्यावर नितांत प्रेम आहे त्यांचं. कधी बी कॉलेजवर गेलं ना की एक भावाची माया काय असते, ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, तसे ते आमचे दाजी आहेत. पण एक भावाची माया काय असते ती त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. कुठेही कीर्तनात असल्यानंतर भरभरून तोंड भरून बोलणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे पाटील साहेब. फराटे कॉलेजचे सर्वे सर्वा आणि त्याच कॉलेजमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करणारे आमचे सर कांबळे सर. हजारो विद्यार्थ्यांना घडवण्याचं त्यांचं काम आहे. आणि एवढंच नाही, मला आल्यानंतर महाराजांनी सांगितलं त्यांचे आई वडीलही शिक्षक होते. पहा, एवढी सुशिक्षित फॅमिली असून कुठल्याही संपत्तीचा गर्व नाही आणि इतकं आदराने लोकांशी प्रेमाने बोलणारं व्यक्तिमत्व जर समाजात एवढं चांगलं असेल तर त्या निश्चित आईजवळ किती चांगलं असेल, आईची किती सेवा केली असेल त्यांनी. आणि त्यांनी त्यांच्या जीवनातून आज एक मातृछत्र हरपलं. ती उणीव कुणीही म्हटलं ना की भरून निघेल. आम्ही तुमच्या दुःखात सामील आहो हे बोलण्यापुरतं ठीक आहे, पण आई, आपण कामावरनं घरी आल्यानंतर आपली आई त्या ठिकाणी बसलेली असते, ती जर दिसली नाही तर तिची आठवण फक्त त्या मुलाला आणि मुलींना येते. आणि आईसारखी माया कुणी करू शकत नाही, वडिलांसारखी माया कुणी करू शकत नाही. आज तुमच्या जीवनातून आई हरपली असं नाही, माझ्याही जीवनातून माझी आई 7 वर्ष झाली गेली. पण ज्याला आई गेल्यानंतर कळतं आईचं दुःख काय. म्हणून जिवंतपणी मायबापाची सेवा करा. त्यांना काय हवं ते, हवं नको ते जिवंतपणी पहा. मेल्यानंतर कितीही मोठा कार्यक्रम केला, किती मोठी कीर्तनं ठेवली, तरी पण ते सार्थ होत नाही. जोपर्यंत ते जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. कीर्तनं ठेवू नका असं मी म्हणत नाही, त्यांच्या नंतर कीर्तनं ठेवा, पण त्यांचा सोहळा आधी करा. शताब्दी असेल, त्यांचा वाढदिवस असेल, आधी त्यांच्या डोळ्यासमोर साजरा करा. तीच त्या आई वडिलांना श्रद्धांजली ठरेल. आणि या ठिकाणी सरांचं मातृछत्र हरपलं, आमच्या तिघी बहिणींचं मातृछत्र हरपलं. त्यांनाही अतिशय मोठं दुःख झालेलं आहे आणि या दुःखातून सावरण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य भगवान परमात्म्यानं त्यांना देऊ. झालेली सेवा या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चरणी माझे गुरुवर्य सुरेशजी महाराज साठे असतील आणि ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्या चरणी, श्री संतराज महाराजांच्या चरणी आणि श्री मोहम्मद महाराजांच्या चरणी, रविदास महाराजांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देण्यापूर्वी माऊलींचं भजन घेऊ. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. करबली तैसी केली कटकट, वाकडे की नीट देव जाणे. जी कटकट केली, जी बडबड केली ती फक्त देव जाणे, तुम्ही आम्ही न जाणे. न जाणे म्हणजे जेवल्याशिवाय न जाणे, या नाम न जाणे. नाहीतर म्हणतात तुम्ही आम्ही न जाणे, जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नका. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. तुम्ही कृपा सोद्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावे तो, अंतकाळी विठू आमासे पावन, कुठे झाला गुप्त दुःखा, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावे तो, विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय पुरे मेरी वा
आमच्या तिघी बहिणी सर्व घरातल्या नातेवाईकांना विनंती आहे आपण फोटो जवळ यायचंय आणि फुलं हातात घ्यायचे. दोनच मिनिटात आपला कार्यक्रम संपतोय. या लवकर इकडे या. सर या घेऊ ना आरती बी घेऊ पण त्यांना जवळ तर येऊ दे. चला आपल्या तिघी भगिनी